हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण चाललो आहोत वसई येथील ऐतिहासिक रामकुंड आणि पुरातन मंदिर बघायला. आता आपण निर्मळ नाक्याजवळ पोहोचलो आहोत आणि इथून हे मंदिर 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि हा आहे निर्मळ नाका. जेव्हा निर्मळची यात्रा असते तेव्हा हा रस्ता वेगवेगळ्या दुकानांनी भरलेला असतो. जर तुम्हाला निर्मळची यात्रा बघायची असेल तर माझा निर्मळ यात्रेचा व्लॉग नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथून उजवीकडे वळल्यावर समोरच महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर मेन रस्त्यापासून थोडं बाजूला असल्यामुळे या मंदिराकडे सहसा कोणाचं लक्ष जात नाही. पण जर तुम्ही निर्मळला आलात तर तुम्ही या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. इथे गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आणि 2 मोठे शिवलिंग आहेत. मंदिराला लागूनच बाजूला पवित्र रामतीर्थ आहे. चला आता आपण तिथे जाऊया. या आपल्या पवित्र व प्राचीन गोष्टींची अशी अवस्था पाहिली की मनाला फार वाईट वाटतं. या रामतीर्थाचं पावित्र्य परत मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि या तीर्थाच्या बाजूलाच आहे आपलं विमल तलाव आणि त्याचीही अवस्था तुम्ही बघू शकता. जलपर्णींनी हे पूर्ण तलाव झाकून गेला आहे. पण सकाळी जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला खूप सुंदर सुंदर बर्ड्स बघायला मिळतील. आता आपण विमल तलावाच्या इथे उभे आहोत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे. आणि तुम्ही जे तिथे समोर झाड बघताय तिथे परशुरामाच्या पादुका आहेत.
चला आता आपण जिथे परशुरामांच्या पादुका आहेत त्या बेटाच्या जवळ जाऊया. हा रस्ता आपल्याला त्या बेटाच्या अगदी जवळ घेऊन जातो आणि या रस्त्याने जायला मला खूप आवडतं. या तलावात पूर्वी कमळांची खूप फुलं होती, पण आता ती दिसत नाहीत. पहाटे पहाटे या तलावाचा व्ह्यू पाहण्यासारखा असतो. आता आपण ज्या रस्त्याने आलो तो रस्ता खूपच सुंदर आहे आणि परशुरामाच्या पादुका ज्या बेटावर आहेत त्या बेटाच्या आपण अगदी जवळ आलो आहोत. आता येणाऱ्या सिरीजमध्ये मी तुमच्यासाठी वसईतील अशाच सुंदर सुंदर हिडन प्लेसेसचे व्लॉग्स घेऊन येणार आहे. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल दॅन बाय. आता येणाऱ्या सिरीजमध्ये मी तुमच्यासाठी वसईतील अशाच सुंदर सुंदर हिडन प्लेसेस घेऊन येणार आहे. बोला कंटिन्यू कर ना. कंटिन्यू कर. जर तुम्हाला साप बघायचा असेल साप बघ मागे गेला काही म्हणून तुला बोलत होतो मी. तो इथपर्यंत आला असता तू कंटिन्यू. हा कोण आहे? सापच आहे. तू पुढे बोल. चल सापाला पण बाय कर. कुठे? तो बघ कोपऱ्याला गेला एकदम. तिथे झाडाची बाय. तिथे